जय हिंद, जय महाराष्ट्र। आपण पाहत आहात वैविध्यपूर्ण बातम्या, विशिष्ट मानलेले, कमी कालावधीत लोकप्रिय झालेले। आम्ही लोकप्रतिनिधी महाराष्ट्र न्यूज चॅनल। मी मुख्य संपादक प्रसाद। लेगाडे मेडिकल कन्सल्टन्सी। नमस्कार सर। आपण 11 वर्ष झालं त्या ॲडमिशनच्या संदर्भामध्ये काम करत आहे। आमचे ऑफिस कर्नाटकमध्ये होते, विजापूरला। आता सध्या आमचे 4था वर्ष सोलापुरात आपण ओपन केलेलं आहे। या आपण ऑल ओव्हर इंडियाचं पण करतो आणि कर्नाटकाचं करतो, महाराष्ट्राचं पण करतो, परत रशिया, जॉर्जिया, बांगलादेश, नेपाळ आणि तेलंगणा आणि वेटरनरी, राजस्थान, हरियाणा, पंजाब येथील मॅनेजमेंटची काही ॲडमिशन असेल ते पण करतो आणि राऊंड थ्रोचे पण आम्ही कामं करतो। महाराष्ट्रामध्ये काही राऊंड थ्रोचे आपण कामं करतो मेरिटवर। कुठल्या कॉलेजला किती कटअप आहे, कुठल्या कॉलेजला OBCचा किती कटअप आहे, ओपनचं किती आहे, NTचं किती आहे, SCचं किती आहे, STचं किती आहे, हे कटअपनुसार चॉईस फिलिंग करून प्रत्येक कॉलेज आपण मुलांना देत असतो। आणि नाही लागला 200च्या आतले असेल, त्यांना MBBS करायचं असेल किंवा BMS करायचं असेल, कर्नाटकाचं रटेशन करून त्यांनी NRI कोट्यातनं त्यांना कर्नाटकमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये सुद्धा करतो आपण। आणि रशिया, जॉर्जिया, बांगलादेशाचे MBBS 200 आतले मुलं रशियाला जात असतात। काही त्यांना डॉक्टरच व्हायचं आहे, पण तो अभ्यास न केल्यामुळं त्यांना मार्क कमी पडलेला असतो। त्यामुळं त्यांनी काय करत आहेत, मला रशियाला जायचं आहे किंवा बांगलादेशला, त्यांचाही ॲडमिशन आम्ही करून देत असतो। लेगाडे मेडिकल कन्सल्टन्सी सोलापूर, दिनांक 18 जुलै 2025 रोजी हिराचंद नेमचंद वाचनालय या ठिकाणी सकाळी 11 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत भव्य मोफत मार्गदर्शन शिबिर आम्ही आयोजित केलेलं आहे। सर्वसाधारणपणे जे काही मेडिकल कॉलेजचे जे विद्यार्थी आहेत ते आत्ता जस्ट जे काही 12वी पास झालेले आहेत, नीट एक्झामिनेशन केलेलं आहे, त्या विद्यार्थ्यांना जास्त करून माहिती असत नाही की पूर्णपणे मेडिकल किचकट ऑल ओव्हर इंडिया असल्या कारणाने प्रत्येक राज्याचं वेगवेगळ्या पद्धतीचं त्या ठिकाणी त्यांचं कटअप असल्या कारणाने किंवा रजिस्ट्रेशन असल्या कारणाने तर किचकट प्रक्रिया आहे। ते सर्व प्रक्रिया त्या विद्यार्थ्यांना साध्या आणि सोप्या भाषेमध्ये तसेच अत्यंत सुलभ पद्धतीने समजावं म्हणून त्या ठिकाणी आम्ही सेमिनार आयोजित केलेला आहे। प्राध्यापक लेगाडे सर हे गेल्या 11 वर्षापासून ह्या क्षेत्रामध्ये आहेत। शेकडो हजारो विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी संपूर्ण भारतामध्ये त्या ठिकाणी प्रवेश घेऊन दिलेला आहे। त्या ठिकाणी कॅपराऊंडच्या माध्यमातून, सरकारी कोट्यातून आणि तसेच मॅनेजमेंटच्या कोट्यातून सुद्धा अनेक विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी त्यांनी ज्या विद्यार्थ्यांना माहिती नाही त्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळवून दिलेला आहे। दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की जे विद्यार्थी भारत सोडून परदेशामध्ये जे विद्यार्थी जातात आणि ज्या ठिकाणी त्यांना तिथं MBBS करण्याची मोठ्या प्रमाणात संधी असते, रशिया आहे, जॉर्जिया आहे, बांगलादेश आहे, कझाकिस्तान आहे, नेपाळ आहे, वेगवेगळे त्या ठिकाणी इतर देश आहेत, त्या देशामध्ये सुद्धा सरांनी कॉन्टॅक्ट करून त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना प्रवेश घेऊन कितीतरी डॉक्टर त्या ठिकाणी झालेले आहेत, कितीतरी त्या ठिकाणी वेगवेगळे MS, MBBS, BMS, BDS या सगळ्या क्षेत्रामधून त्या ठिकाणी प्रवेश मिळून गेलेला आहे। याचाच औचित्य साधून तसे सोलापूरमध्ये हा जो काही 14वा वर्धापन दिन आहे त्या औचित्य साधून आम्ही आज या ठिकाणी पत्रकार परिषद आयोजित केलेला आहे। आणि सदर या पत्रकार परिषदेमध्ये आम्ही असं आवाहन करतो की 18 जुलै 2025 रोजी हिराचंद नेमचंद वाचनालय या ठिकाणी आम्ही भव्य मोफत मेडिकलच्या विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेचं भव्य मोफत शिबिर आयोजित केलेलं आहे। तरी तमाम इच्छुक विद्यार्थ्यांनी जिल्ह्यातील तसेच परजिल्ह्यातील कर्नाटक असो किंवा महाराष्ट्र राज्यातील जे विद्यार्थ्यांनापर्यंत ती बातमी जाते त्या विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी उपस्थित राहून संपूर्ण मेडिकल कॉलेजच्या प्रवेश प्रक्रियेची माहिती त्या ठिकाणी घेण्यात यावे। आणि तसेच त्या ठिकाणी 1 to 1 मार्गदर्शन त्या ठिकाणी करून आमच्याकडे जर करता काउन्सिलिंग विद्यार्थी जर आले तर त्या ठिकाणी 100% आम्ही त्यांना ॲडमिशन देतो। या संधीचा त्या ठिकाणी लाभ घ्यावा असं मी श्री लेगाडे कन्सल्टचे संचालक श्री लेगाडे सर आणि मी स्वतः सुंटे सर काउन्सिलर या आम्ही दोघांच्या तर्फे आम्ही विद्यार्थ्यांना आवाहन करत आहोत। धन्यवाद।